जय शिवराय मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आहे। मित्रांनो, ऑक्टोबर 2024 मध्ये राज्याच्या विविध भागामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मदतीचं वितरण करण्यात आलं होतं, परंतु बरेच सारे शेतकरी या मदतीपासून वंचित राहिलेले होते आणि अशाच 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून गेल्या महिन्यामध्ये मदतीचं वितरण करण्यासाठी मंजुरी दिलेली होती। याच्या संदर्भातील एका जीआर बद्दल आपण माहिती घेतलेली होती। मित्रांनो, याचबरोबर 2025 मध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट, अवेळी पाऊस झालेला होता। याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं, फळबागांचं नुकसान झाले होतं। मित्रांनो, याच्यासाठी देखील राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती। ऑक्टोबर 2024 मधील उर्वरित असलेल्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या, याचबरोबर जानेवारी ते मे 2025 मध्ये गारपीट, अवेळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या आता केवायसी करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। या यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांना आता दिलेल्या कालावधीमध्ये आपली केवायसी पूर्ण करून घ्यायची। केवायसी पूर्ण झाल्यानंतरच त्या शेतकऱ्यांना अनुदानाचं वितरण करण्यात येतं। आपलं गाव जर बाधित असेल, आपले जर पंचनामे झालेले असतील किंवा आपले जर या ठिकाणी काही नुकसान झालेले असेल आणि आपल्या गावची जर यादी आलेली असेल, तर यादीमध्ये आपलं नाव आहे का तपासून आपली केवायसी करून घेण्याचा प्रयत्न करा। आपल्या सरकारच्या माध्यमातून ही केवायसी केली जाते। आपल्या जवळचे जे काही आपल्या सरकार सेवा केंद्र असेल त्यांच्याकडे संपर्क करून आपल्या गावाची नुकसान भरपाईची यादी आली का तपासा, आणि यादी आलेली असेल त्याच्यामध्ये आपलं नाव जर असेल तर आपली केवायसी करून घेण्याचा प्रयत्न करा। केवायसी कशी करायची, केवायसी कशी केली जाते याच्याबद्दल आपण यापूर्वीच व्हिडिओ बनवलेला आहे। याचबरोबर कोणत्या कोणत्या जिल्ह्यासाठी ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे याच्याबद्दल सुद्धा आपण यापूर्वीच अपडेट घेतलेले। वरती सजेशन मध्ये त्याच्या संदर्भातील व्हिडिओ पाहू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा जीआरच्या लिंक देण्यात आलेले आहेत। धन्यवाद।